झी 24 तास एक पाऊल पुढे। सरकारी शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल एक महत्त्वाची बातमी। विद्यार्थ्यांना मिळणारा शालेय पोषण आहार प्रत्यक्षात पोषक नसून उलट आरोग्यासाठी घातकच आहे। पुण्यामध्ये तर हे पुराव्यानिशी सिद्ध झालंय। पुण्यामधल्या एका शाळेत 9 पैकी तब्बल 7 दिवस निकृष्ट दर्जाचा आहार मुलांना देण्यात आलाय आणि शाळेनंच तसा अहवाल दिलाय। या आहारामध्ये चक्क आळ्या आढळून आल्यात। पुणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 88 मधल्या शालेय पोषण आहाराचा हा अहवाल आहे। 2 जुलै ते 11 जुलै या 9 दिवसांमध्ये मुलांना देण्यात आलेल्या आहाराबाबतचा अभिप्राय या ठिकाणी देण्यात आलाय। त्यानुसार कधी तिखट, कधी खारट, कधी अळणी तर कधी जेवणात अळी सापडल्याची नोंद यात करण्यात आली आहे। वैदुवाडी परिसरातली ही शाळा आहे। इथल्या चिमुकल्यांच्या आरोग्याशी हा असा भयानक खेळ सुरू आहे। कधी तिखट तर कधी खारट, मेल तसं खाद्य या मुलांना खावं लागतं। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून यांना मध्यान्ह भोजन मिळालेलंच नाही। आणखी महत्त्वाचं म्हणजे शाळेत आल्यानंतर या मुलांना कळालं की त्यांना आज त्यांचा खाऊ मिळणार नाहीये। अशा परिस्थितीत शाळेच्या शिक्षिका आणि मुख्याध्यापकांनी मुलांना केळी आणून वाटली आणि तेवढ्यावरच मुलांची भूक भागवली गेली। मुलांना निकृष्ट दर्जाचा आहार मिळत असल्याची नेहमीचीच तक्रार आहे। पालकांनी वेळोवेळी मागणी करूनही त्यामध्ये सुधारणा होत नाहीये। या बचत गटामार्फत प्रत्येक वेळेस तिखट, अळणी, खारट अशा प्रकारचं जेवण दिलं जातं। साधारणतः 9 दिवसामध्ये 2 दिवस अळी निघाली तर 4 ते 5 दिवस तिखट अन्न होतं। फक्त 2च दिवस अळणी निघालं म्हणजे योग्य निघालं। रामदेव बाबा बचत गटाच्या माध्यमातून इथल्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो। या गटाचं काम समाधानकारक नसल्याचा अहवाल शाळेच्या मुख्याध्यापकांनी महापालिकेच्या शिक्षण प्रमुखांकडे पाठवलाय। पुढे काय कारवाई झाली हे इथल्या शिक्षकांनाही माहीत नाही। नाही, काल पण नाही आलं, आज पण नाही आलं। तर आम्ही कालच मुलींना डबे आणायला सांगितले होते। काल आम्ही केळी वाटली, आलं नाही आहार तर। आणि आज म्हणजे डबेच आणलेत मुलींना, कारण काहीच सांगितलं नाही। कारण हे बरंच दिवसापूर्वीचं आहे ना अहवाल। सरकारी शाळांमधून मुलांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनाचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे। सरकारचे कोट्यवधी रुपये या योजनेवर खर्च होत आहेत। त्या बदल्यात सुरू आहे तो छोट्या मुलांच्या आरोग्याशी खेळ। झी 24 तास साठी अरुण मेहत्रे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।